ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलकांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहेत। मंगेश ससाणे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांचे काही सहकारी आहेत, ते आजपासून उपोषण करतायत। आपल्यासोबत स्वतः मंगेश ससाणे आहेत। काय सांगाल, आजपासून उपोषण करतायत, काय तुमची प्रमुख मागणी आहे? आमची प्रमुख मागणी एकच आहे की जे आता या जरांगेंच्या उपोषणाच्या दबावामध्ये हे जे कुणबी दाखले बुलेट ट्रेनच्या स्पीडने देण्याचा जो घाट घातलाय आणि आता आणखीन ते सगळे सोयरे तो जो अध्यादेश आहे त्याचा कायद्यात रूपांतर करा म्हणून जरांगे आता उपोषणाला बसलेले आहेत। आणि सरकारला आता ते अल्टिमेटम देत आहेत, ते सरकारला आता धमक्या देतात ते की तुम्ही ते आणा, नाहीतर आता 2024च्या इलेक्शनला दाखवतो। त्या दबावामध्ये सरकारने काही हालचाली केल्या आणि असं पण कळतंय 24-25 तारखेला काहीतरी विशेष अधिवेशन घ्यायचंय, कुठलं तरी हैदराबाद गॅझेट, निजामाचं गॅझेट, असं काहीतरी गॅझेट आणायचं आणि सरसकट सगळ्यांना कुणबी दाखले मिळतील असं काहीतरी नियोजन करायचं। या दबावामध्ये सरकारने असं कोणतं पाऊल उचलू नये आणि ओबीसीच्या आरक्षणाचा घात होऊ नये, ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होऊ नये, यासाठी आम्ही उपोषणाला इथं बसलेलो आहे। उपोषणाला उत्तर उपोषणानेच आम्ही देतोय। आणि दुसरं म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये याच्यासाठी आम्ही बसलोय की सरकारला आंतरवाली सराटी हे खूप सोयीचं वाटतं, असं एकंदरीत एका वर्षातल्या सरकारच्या सगळ्या भूमिकेमुळे दिसतंय। इथं मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, मंत्र्यांची शिष्टमंडळ येतात, रिटायर्ड जज येतात, जे अध्यादेश बनवतात ते सचिव इथं येतात ड्राफ्ट चेक करायला। त्यामुळे आम्ही म्हणलं की सरकारसाठी पण सोयीचं होईल। पलीकडे आल्यानंतर आम्ही मग इथंच रस्त्यावर बसलोय। आमच्या पण व्यथा, आमच्या पण मागण्या, आमच्या हरकती सरकार ऐकेल म्हणून आम्ही आंतरवाली सराटीमध्ये बसलोय। ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागून देणार नाही। ओबीसी आरक्षणामध्ये डायरेक्ट किंवा पाठीमागच्या दाराने बॅकडोर कुणबी दाखल्याद्वारे घुसखोरी आम्ही होऊन देणार नाही। त्यासाठी मी आणि माझे बाकीचे 5 सहकारी सर्वजण आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे। मामा, काय आता तुम्ही सुद्धा उपोषण करतायत, बरं काय वाटतं एकंदरीत? आता तुम्ही आंतरवालीच का निवडलं बरं? दुसरीकडे सुद्धा मागच्या वेळेस तुम्ही वडीगोद्रीत उपोषण होतं, वाघमारे आणि हाकेचं, तिथं बसलं असतं काय झालं असतं? नाही, आंतरवाली निवडलं म्हणजे एक हेच विषय हेच चालला ना बा, सरकारचा खर्च वाचला पाहिजे। आणि एक रोडला असलं म्हणजे काय होतं, एका महिला 2 लेकरं असते, ते दोन्ही बघाटाला घ्यावं लागत आहे। तसं सरकार आमचं दोन्ही बघाटाला घेतंय का एक बघाट मोकळं करतंय आणि एकच बघाट धरतंय, हे बघाय करता मी बसलो तर आम्ही म्हणजे दोन्ही तत्व आहेत। आणि आम्हाला काही कोणाच्या विरोधात बसलेलो नाही किंवा आमचं काही हे नाही, आम्हाला कोणाला काही हे द्यायचं नाही बा, हे करू ते करू, त्याला पाडू, याला उभा करू, आम्हाला काही करायचं नाही। फक्त आमचं लेकरा बाळाचं जे दिलेलं आहे संविधानिक बाबासाहेब आंबेडकरनी जे आम्हाला गोरगरिबाकरता काय न्याय दिला आहे, तो न्याय आमचा आम्हाला राहावा एवढ्याच करता आम्ही उपोषणाला बसलो। आज हाके बसणार आहे असं देखील बोलल्या जातं। हाके, लक्ष्मण हाके मग तुमच्यासोबत बसणार आहे की इतरत्र बसणार आहे? आता विषय असा आहे की कालच हाके सर पण ह्याच वडीगोद्रीच्या गेटवरून या ठिकाणाहून गेलेले आहेत। नवनाथ आबा वाघमारे यांना देखील प्रशासनाने मज्जाव केलेला आहे। त्यामुळं हे ओबीसींच्या जिवारी लागलं आणि ओबीसींनी आंतरवालीमध्येच गनिमी काव्यांनी उपोषण करायचं ठरवलं। कारण विषय हा आहे की जो ओबीसी स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी लढतोय, त्या ओबीसींच्या उपोषणकर्त्यांना जर सरकार अडवणार असेल, सरकार येऊ देणार नसेल, तर पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही या ठिकाणी उभे राहिलेलो आहेत आरक्षण वाचवण्यासाठी। आता त्यांचाही आम्हाला जाहीर पाठिंबा आहे की आपण उपोषण केलं पाहिजे। यामुळं ते आले, कालच येऊन गेलेले, त्यांना प्रशासनाने अडवलेलं आहे, त्यामुळे हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत दुसरे पुन्हा सहकारी आहेत। काय सांगाल, आता तुम्ही सुद्धा उपोषण करताय, समता परिषदेच्या माध्यमातून तुम्ही अनेक कामं केली असावी, आता तुम्ही उपोषण करताय, काय तुम्हाला वाटतं, तुमची काय प्रमुख मागणी आहेत? एक, जे 57 लाख बोगस कुणबी दिलेले ते रद्द करणे। नंबर 2, जे कोणतं गॅजेट फॅजेट आणतात आणि जरंग्याच्या मालकांना त्याला सांगितले की तो उपोषणाला बस, आम्ही अधिवेशन घेतो आणि गॅजेट लागू करतो, ते होऊ नये यासाठी सर्व ओबीसीचे आंदोलन या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे। आम्हाला कोणते सामाजिक तेढ निर्माण करायचं नाही। आम्ही ओबीसी माणसं, गरीब माणसं आहोत।
फक्त आमचं हक्काचं आरक्षण वाचलं पाहिजे. कारण काल कळंबमध्ये एका गावामध्ये एका महिलेनं कुणबी दाखला डुप्लिकेट काढला आणि त्या गावची महिला सरपंच झाली. म्हणजे तिथला माळी, साळी, तेली, कोळी यांचं प्रतिनिधित्व गेलं ना. पंचायत समितीमध्ये तेच होणार आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये तेच होणार आहे. मग जरांगेला जे 10% EWD दिलेलं आहे, तुम्हाला वेगळं 10% आरक्षण दिलं ते घ्या ना. त्यात तुम्ही 8.5% तुम्हाला फायदा मिळतो, ते तुम्ही सोडून देतात. पाहिजे तर ओबीसी मध्येच घेईल. हे का तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे? आम्हाला आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. किती दिवस तुमचं उपोषण सुरू राहणार आहे आता हे? अविरत कंटिन्यू चालूच राहणार. ओके. आता तुम्ही उपोषण करताय, मात्र जरांगेंचं म्हणणं जे आहे कुठेतरी ओबीसीला भुजबळ समोर करताय, ओबीसीचे काही कार्यकर्त्यांना आणि जरांगेच्या विरोधात बसवते. तसं काही नाही. भुजबळ साहेब हे आमचे दैवत आहेत. त्यांनी जी पहिली भूमिका घेतली होती ओबीसींचं आरक्षण वाचवण्याची, त्या आरक्षणाला आम्ही त्यांना पाठबळ देतोय. आणि त्यांचा असा सपोर्ट म्हणजे आता प्रत्येक ओबीसीचं जे दैवत आहे ते भुजबळ साहेब, त्याच्यामुळे सपोर्टची काही गोष्ट नाही. आम्ही जे बसलोय वैयक्तिक बसलेलो आहे, भुजबळ साहेबाच्या याच्यात काही नाही. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज देखील आजपासून आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आंतरवाली सराटीमध्ये त्यांचा हा उपोषण प्राणांतिक आहे असं देखील ओबीसी समन्वयकाकडून या ठिकाणी बोललं जात आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवाली सराटी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.